धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय निष्पक्षपणे तपास शक्य नाही। बीडमधल्या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांचा सूर। देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष। सरपंच हत्या प्रकरणात नावं समोर आलेल्यांना तात्काळ अटक करा। बीडच्या मोर्चातून जरांगेंची मागणी। तर छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारण्यास तयार। संभाजीराजेंची घोषणा। सुरेश धस यांच्याकडून वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलाकार टार्गेट। अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार। पत्रकार परिषदेत अश्रू अनावर। बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सीआयडी पथकाला आदेश। बंदुकीसोबत फोटो असणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याच्याही सूचना। संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची कर्नाटकात हत्या झाल्याचा संशय दमानियांकडून व्यक्त। व्हॉइस मेसेजेस व्हायरल करत पोलिसांकडे तक्रार। कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढणार। तर 30 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना निर्देश। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित। तुर्तास संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती। खातेवाटप होऊन आठवडा झाला तरी 15 मंत्र्यांनी अजूनही पदभार स्वीकारला नाही। भाजपचे 9, शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचे 3 मंत्री मंत्रालयापासून दूरच। अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या कारचा मोठा अपघात। धडक बसलेल्या जेसीबीवरच्या मजुराचा जागीच मृत्यू। दुसऱ्या कारनं उर्मिलाच्या कारला धडक दिल्यानं अपघात। कोठारे कुटुंबाचा दावा। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषध देण्यासाठी एफडीएची परवानगी। इंडियन मेडिकल असोसिएशनचा एफडीएच्या निर्णयाला विरोध। बांगलादेशात पोलीस दलात हिंदू उमेदवारांना नोकरी न देण्याचा निर्णय। 1,500हून अधिक हिंदू उमेदवारांचे अर्ज नाकारले। चौथ्या टेस्टमध्ये नितीश कुमार रेड्डीचं झुंजार शतक। वॉशिंग्टन सुंदरसोबत 8व्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी। दिवस अखेर भारताच्या 9 बाद 354 धावा। अजूनही 116 धावांची पिछाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।